हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण शेवग्याचं वरण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मी शेवग्याच्या शेंग घेतलेले आहेत, कद्दू, तुरीची डाळ, हे तिन्ही पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे. 1 ते 2 शिट्ट्यामध्ये वरण छान शिजतं. त्यानंतर मी इथे फोडणीचं सामान घेतलेलं आहे आणि आपलं वरण शिजल्यानंतर शेंगा बाहेर काढून ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे. जास्त घट्टही नाही ठेवायचं, जास्त पातळही नाही. कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे आणि लसूण टाकायचं आहे. लसूण लाल झाल्यानंतर कांदा टाकू. कांदा थोडासा लाल झाल्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आणि आपला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो लाल झाल्यानंतर मीठ आणि हळद टाकायची, लाल तिखट आणि सांबर मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं आणि शेवग्याच्या शेंग टाकायच्या त्याच्यामध्ये आणि 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये वरण टाकायचं आहे. एकदा नक्की करून बघा, असं वरण खूप छान लागतं खायला. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.